everyone. Hope you all are doing great, fabulous. काय आहे आजचा आपला मोटिवेशनल डोस? वी ऑल हॅव सम सॉर्ट ऑफ डीप डिझायर्स, पॅशन्स. कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपले काही इंटरेस्ट असतात जे आपल्याला परस्यू करायचे असतात लाईफमध्ये. बट ड्यू टू सम सर्कमस्टन्सेस, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली, वी ऑल हॅव लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज, लायबिलिटीज. त्याच्यामुळे वी चोज अ प्रोफेशन विच हॅज ॲक्च्युली नथिंग टू डू विथ आवर पॅशन, विथ आवर डिझायर. आणि होतं असं की मग वी कंटिन्यू डुईंग आवर मोनोटोनस जॉब आणि एक सॅच्युरेशन पॉईंट होतं त्यावेळेला आपल्याला असं वाटतं बस आय एम डन. माझं तसंच झालंय. सो आफ्टर बिंग वर्किंग फॉर 18-20 years, now I feel it's enough. There is something that is not giving me joy, happiness by doing that. मग then since I was a marathon runner, मग मी सिंगिंग करायचे, मोटिवेशनल सिरीज पण मी केली होती. मग मला कळे ना की एक्झॅक्टली मला काय करायचंय. So when I started realizing ki fashion or styling is something, that is what I wanted to do, की हेच मला करायचंय. तेव्हा I started working in reverse की ठीक आहे, I need to start working on myself, on the content, on the styling part. That is how I learned and that is how I started with Stylish Saturdays. Now imagine in your case, फॉर एक्झाम्पल काही मागच्या वीक्समध्ये मी माझ्या बऱ्याच फ्रेंड्सना आणि कॉलिग्सना भेटले आणि वन थिंग आय रिअलाइज त्यांच्याशी बोलताना मला कळलं दे टू हॅव सम सॉर्ट ऑफ व्हेरी इंटरेस्टिंग पॅशन. फॉर एक्झाम्पल लीना जी माझी फ्रेंड आहे आणि शी इज फॉन्ड ऑफ और क्रेझी फॉर क्रिकेट. ओके, ती एकही क्रिकेटची मॅच सोडत नाही आणि आजच्या काळात आफ्टर बिंग अ मदर फॉलोइंग और परस्युईंग अ पॅशन इन स्पोर्ट्स, कमांडेबल. पण तिच्याशी बोलताना असं लक्षात आलं, ती म्हणाली की हो आय हॅव टू डू अ जॉब. प्रॉब्ली 3-4 years नंतर मी बघते कारण मला वेळच मिळत नाही. दुसरं एक्झाम्पल मी बघितलं की नीतू, शी इज माय कॉलिग आणि तिला पण शी इज अ फॅब्युलस डान्सर आणि कुठेतरी तिला असं वाटतं की तिने कोरिओग्राफ करावे डान्सेस वगैरे. पण तेच परत की मैं अभी और 10 साल काम करूंगी, उसके बाद मैं सोचूंगी. बट वाय आर यू गिविंग टाइम टू युअर सेल्फ? वाय आर यू गिविंग दॅट रेस्ट्रिक्टेड क्लॉक की हां मला ह्याच्यानंतर हे करायचं, या वयानंतर मी असं करीन. वी ऑल डोंट नो हाऊ मच वी आर गोना लिव्ह, राईट? मग आत्ता सुरुवात करायची त्याची. उद्या त्याचं काय होईल, हाऊ इट्स गोना कल्टिवेट, हाऊ यू कॅन मेक इट इन टू युअर प्रोफेशन इज अ फार 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 वे. ओके, पण ज्याच्याने आनंद मिळतोय ती गोष्ट आत्ता ह्या वेळेला चालू करूनच ती पुढे हळूहळू ग्रॅज्युअली ग्रो होत जाते. आता राहिला प्रश्न टाईमचा. मुक्ता, वी डोंट गेट टाईम. हू हॅज टाईम नाउ डेज? वी ऑल आर एक्स्ट्रीमली बिझी, ऑक्युपाईड विथ लॉट ऑफ थिंग्स इन आवर लाईफ. पण जर आपल्याला वेळ काढायचा आपल्या पॅशनसाठी तर मी तर म्हणेन वीकेंड. फॉरगेट अबाउट मंडे टू सॅटर्डे यू आर वर्किंग. संडे पण हाफ डे तुमचा गेला, विथ सम रिस्पॉन्सिबिलिटीज, हाऊस शोर्स वगैरे सगळे असतील तुमचे, फाईन. पण व्हॉट अबाउट दिवसातले 10 मिनटं, 15 minutes for yourself, your me time? Once you start doing it, you will realize, wow, this is giving me extra sort of energy, this is giving me the zest of life, this is giving me some sort of that boosting, की जे मला गरज आहे, जे मला माझ्या डे इन डे आउटमध्ये गरज आहे. ह्या सगळ्या ज्या काही पॉझिटिव्ह म्हणजे म्हणतात ना पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, ह्या सगळी माझी पॅशन फॉलो करून मला मिळत आहेत. माय माइंड इज हॅपी, माय बॉडी इज हॅपी. आणि जर असं सगळं होत असेल देन वाय नॉट टू फॉलो युअर पॅशन, वाय नॉट टू फॉलो युअर इंटरेस्ट? मग 5 वर्षांनी 10 वर्षांनी कशाला? मी पण असंच विचार केलेला की नाव आय एम 45, आफ्टर 50 आय विल स्टार्ट. नो, नाव आय रिअलाइज नाही, आत्ताच करायचंय. वाय आफ्टर 50? आत्ताच करायचंय. आणि सी, आय एम एन्जॉईंग इट. देर इज अ लॉट ऑफ एफर्ट बिहाइंड क्रिएटिंग द कॉन्टेंट अँड डुईंग एनिथिंग. मी तर म्हणेन काही असेल तुमची पॅशन, प्रत्येक गोष्टीमध्ये हार्डवर्क लागतं, प्रत्येक गोष्टीमध्ये डेडिकेशन लागतं, तुमचं टाईम लागतं. बट इन्व्हेस्टिंग इन युअर सेल्फ इज वन ऑफ द बेस्ट अँड द बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट एव्हर यू डू इन युअर लाईफ. मग ती हेल्थ असेल, तुमचं म्हणतात ना की माइंड असेल, बी इट एनिथिंग. whatever you invest in yourself is what gonna multifold. It's never gonna disappoint you. So start doing that. मला एवढंच म्हणायचं की जे काही तुम्ही कराल, जर त्याच्याने तुम्हाला आनंद मिळणार असेल तर त्याला तुम्ही वेळ घेऊ नका, आत्ता चालू करा. आणि कन्सिस्टन्सी इज द की. लगे रहो. फॉर एक्झाम्पल माझी मैत्रीण देविका, डॉक्टर देविका देशमुख, शी इज डुईंग वेलनेस वेनसडेज. आता तिचे ऑलमोस्ट 200 एपिसोड झाले. इमॅजिन केव्हा तिने चालू केलं होतं. अँड शी इज बीइंग कन्सिस्टंटली डुईंग इट.
यु नो गिविंग स्प्रेडिंग नॉलेज अबाउट आयुर्वेदा. सो अशी कितीतरी गोष्टी जे तुम्ही करू शकता, यु नो स्प्रेडिंग नॉलेज और शेअरिंग लव्ह, शेअरिंग हॅपीनेस, शेअरिंग युअर पॅशन. बिकॉज unless until you share your passions, desires with someone, nobody will be aware what sort of talent you have it in you. करून बघा. डू लेट मी नो हाऊ डिड यू फाइंड टुडेज एपिसोड. पुन्हा भेटूया अशाच एका सुपर डुपर मोटिवेशनल डोस बरोबर. टिल देन, स्टे मोटिवेटेड अँड कीप इन्स्पायरिंग अदर्स. टेक केअर.